कोल्हापूरसह राज्यामध्ये नशेचे पदार्थ विकले जात असल्याने तरुण पिढी बर्बाद होत असल्याने मुलींना नशेच्या माध्यमातून मुलींचा गैरवापर होतो, याचा राष्ट्र निर्माणामध्ये अडचण निर्माण होत आहे। शाळा आणि कॉलेजमधून देखील याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे। चित्रपटातून जे नशेचं उदात्तीकरण सुरू आहे ते थांबलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसेच उपजिल्हा रुग्णालयामध्ये तसेच वैद्यकीय उच्च शिक्षण खात्याच्या कॉलेजमध्ये किमान 50 बेडचे मोफत नशामुक्ती केंद्र सुरू केली जातील का? आणि तिसरा प्रश्न आहे, ज्याप्रमाणे IPS CRPS मध्ये सुधारणा करून BNS भारतीय न्याय संहिता, BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंमलात आली, त्याचप्रमाणे NDPS ऍक्ट मध्ये अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियम सुधारणा करून किचकट प्रक्रिया सुलभ केली जाईल का? तसेच ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री सुरू असते तेथील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल का? चित्रपटातल्या उदात्तीकरणावर त्या ठिकाणी ऑलरेडी सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतलेले आहेत आणि आता त्या संदर्भातले नियम तयार झालेले आहेत। तथापि अशा पद्धतीनं कुठे उदात्तीकरण असेल तर त्याच्यावर कारवाई करता येते, त्याची तक्रार देखील करता येते। आपण जे नशामुक्ती केंद्राच्या संदर्भात सांगितलंय, मी होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच जो सांगितला, याच्यामध्ये आपण जे काही विभाग आहेत म्हणजे याच्यामधलं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभाग या दोन विभागांना हेच काम दिलेलं आहे की त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नशामुक्ती केंद्र तयार होतील अशा पद्धतीनं रचना उभी करायची आहे। त्यामुळे निश्चितपणे ते केलं जाईल। जो काही NDPS ऍक्ट आहे या कायद्यामध्ये सुधारणा करण्याकरता केंद्र सरकारने कारवाई सुरू केलेली आहे। महाराष्ट्राने देखील त्या संदर्भातले आपले जे सजेशन्स आहेत ते केंद्र सरकारकडे पाठवले।